बघू शकताय. चला मी दही बोलले होते गारट्यामुळं नको आहे, पण चला आणलंय दही. दह्याशिवाय मजा नाही ही डोसे खायला. आणि हे आंबे पण आणले तर कोणाकोणाला आवडते तर नक्की कमेंट करून सांगा असे डोसे. तर बघू शकताय किचन पण खराब नाही आपलं आणि तवा पण खराब नाही. मी आता गॅस बंद केला आहे. तर तेलाचा कसलाच याला वापर करायचा नाही. तेलाचा वापर केला की चिपकले जाणार. तुपाचा पण करायचा नाही. तर असेच साधे बनवा तर खूप मस्त वाटत आहेत, खायला पण टेस्टी लागत आहेत. या तुम्ही पण खायला आणि व्हिडिओ पहा पूर्णपणे आणि लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. चला बाय सर्वांना, धन्यवाद. यूट्यूब फॅमिली तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. चला तर आज मी काय काय आज एकादशीला काय काय घेतलं हे पण तुम्हाला दाखवत आहे. हिरवी मिरची, शेंगदाणे, बटाटे, शाबू आणि वरीचे तांदूळ. तर एवढं साहित्य मी घेतलेलं आहे. तर ह्याचं काय बनवायचं आहे मला आता हे पण तुम्हाला दाखवत आहे. तर ह्याचं मला बनवायचे तर डोसे. तर डोसे कसे बनवणार आहेत हे पण तुम्हाला दाखवणार आहे. शाबू दळून घ्यायचा आहे, वरीचे तांदूळ दळून घ्यायचे आहेत आणि ही बटाट्याचे साल काढून बटाटे कट करून घ्यायचे. एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत, शेंगदाणे घेतलेले आहेत. तर बघू शकता मी बटाटे पण कट करून घेतलेले आहेत. आता हे मिक्सरला आपल्याला कच्चे बटाटे दळून घ्यायचे तर आणि एवढे मी मिरच्या घेतलेल्या आहेत. हे सगळे साहित्य दळून घ्यायचे आणि हे दोन्ही पण दळून घ्यायचे. तर शाबू वेगळा घ्यायचा आहे, वरीस तांदूळ वेगळे घ्यायचे तर आणि हे बटाटे मिरच्या शेंगदाणे वेगळे दळून घ्यायचे. आणि हे कच्चा बटाटा आहे, बघू शकताय कच्चा बटाटा आहे. ह्याला काय मी उकडून वगैरे घेतला नाही. तर आता मी हे बनवणार आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि तुमच्या कमेंटमुळं मला अजून मला तुमच्या कमेंटमुळे व्हिडिओ बनवायला म्हणजे आनंद होईल. तसेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहेत. तर असे व्हिडिओ माझे राहणार आहेत तुम्हाला साधे आणि सोपी रेसिपी. जर कोणाला नवीन जर शिकत असाल ना त्यांना नक्कीच येणार अशी रेसिपी माझी. तर ही मी काय करत आहे, मिक्सरला दळून घेत आहे आधी. चला आता मिक्सरला दळून घेऊन सगळं दळून घेत आहे आणि मग तुम्हाला दाखवत आहे. तर बघू शकता आता मिक्सरच्या भांड्यात मी टाकून घेतलेले आहेत बटाटे आणि मिरच्या आणि थोड्याशा मिरच्या आणि शेंगदाणे साईडला ठेवलेले आहेत. तर आता ही दळून बारीक एकदम पेस्ट करून घ्यायची आपल्याला. आणि मिश्रण एकदम बारीक झालं का तर आपल्याला ही शाबूचं जे पातेलं आहे तर ते साईडला मी काढले त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. चला आता मी मिक्सरला लावत आहे. बघू शकता आता मी मिक्सरला पेस्ट करून घेतली बटाट्याची. तर आपल्याला ह्या भांड्यात खाली करून घ्यायची. अशाच मध्यम पद्धतीने मिडियम पद्धतीने बारीक करायचे. तर आता ह्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे शाबू टाकून घेत आहे मी आधी. तर बघा शाबू पण मी दळून घेतलेला आहे, शाबूची पण पेस्ट करून घेतलेली. तर त्यामध्ये आपल्याला मिक्स करायचे. आता दळून घ्यायचे आपल्याला वरीचे तांदूळ. तर बघू शकता वरीचे तांदूळ पण दळून घेतलेले आहेत. वरीचे तांदळाची पण शाबूची जास्त पेस्ट बारीक करून घ्यायची, वरीचे तांदळाची पण बारीक करून घेतलेली. आता दळायचे शेंगदाणे आणि मिरच्या. तर शेंगदाण्याची पेस्ट व्हायला आपल्याला काय करायचं आहे, शेंगदाण्याला काय पाणी सुटत नाही, थोडंसं पाणी आधीच टाकून घ्यायचं आहे आणि शाबूला ह्या दोनच वस्तूंना पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पेस्ट करून घ्यायची. तर बघू शकता शेंगदाण्याची पेस्ट पण दळून झालेली आहे. तर ही काय करायचं आता काढून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघू शकता आता त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, नमक टाकून घ्यायचं आहे. 1 चमच मी नमक टाकत आहे. तुम्हाला जसं नमक आवडेल जसं लागते तसं तुम्ही यूज करू शकताय. आम्हाला जसं लागते ते तसं आम्ही यूज करू शकते. तर ही पेस्ट बघू शकता. तर बघू शकता आता ही पेस्ट आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. म्हणजे नमक टाकलेलं आहे ना, त्या नमकमुळं काय करायचं आहे, मिश्रण सरळ एकजीव करून घ्यायचं आहे. जास्त पातळ करायचं नाही. मी तुम्हाला दाखवत आहे कसं करायचं आहे. अशा पद्धतीचं आपल्याला मिश्रण बेटर असं करून घ्यायचं आहे. जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही. तर मी इथं तवा ठेवलेला आहे, बघू शकताय गरम व्हायला. तर आता तवा गरम झाला का मी बिन तेलाचंच टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तेल वगैरे काही यूज करायचं नाही. तेल वगैरे यूज केलं की जास्त चिपकून बसतात, म्हणून तेलाने नाही बनवायचे आपल्याला, बिन तेलाचे बनवायचे आहेत. तर अशीच माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या सपोर्टमुळे इथपर्यंत आले ना, अजून मला पुढे घेऊन चला. सर्वांच्याच आभारी आहे, सर्वांच्या सपोर्टमुळे मी इथपर्यंत आली म्हणून. तर आता मी ही बेटर काय करणार आहे, ह्याच्यावरती टाकून घेणार आहे तव्यावरती. तवा थोडासा गरम होऊन देणार आहे, गरम झाला नाही.
तर बघू शकता पहिलं मी डोसा टाकलेला आहे तव्यावरती. तर आपल्याला थोडा वेळ त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅस नॉर्मल करायचा आहे. बघू शकता मी झाकून ठेवलेलं आहे. बघू शकता मी झाकण ठेवलं होतं तर आपोआप कडेने कसं हे होतंय. असे बनवायचे. कुठं पण मोडलं जात नाही आणि तव्याला पण चिपकलं जात नाही. मी तेल कसलंच टाकलं नाही. फक्त 10 मिनटं वरनं झाकण ठेवायचं आणि दह्यासोबत खायचे. एकदम खायला छान. आता गारठाला सुरू झाला आहे पाऊस, त्यामुळं दही नाही, ह्याच्यासोबत आपण आंबा खाणार आहे. तर आंब्यासोबत ही खूप छान लागणार आहे. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ माझे बघायला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा विसरू नका. चला तर आता दुसरं पण झालेलं आहे. बघू शकताय झालं. बघू शकताय आता हे पलटी मारायचं आहे आणि गॅस 2 मिनटं फुल करायचा.